ॲडजस्ट केलेले आहेत. आणि हा हँडशेक आहे तो विश्वनाथन आनंद वर्ल्ड चॅम्पियन फॉर्मर ह्यांनी इथे इनॉग्रेट केलेली आहे पहिली मूव्ह. नाईट F3 फोटोमध्ये तुम्हाला इथे दिसतंय. वाकाची त्यांची अकॅडमी आहे. आणि आता बघूया गुकेश खेळणार आहे का ती मूव्ह. नाही, त्यांनी तो घोडा परत मागे घेतलेला आहे. द नाईट इज बॅक. ओके, आता हँडशेक झाला आहे आणि प्रज्ञानंदाने क्लॉक स्टार्ट केलेलं आहे. ब्लॅक जनरली क्लॉक स्टार्ट करता. गुकेश खेळला आहे D4. त्यांनी ओपन केलं आहे D4मधून. आता प्रग इथे नाईट F6 निम्झोमध्ये जाणार आहे का सिमेट्रिकलमध्ये खेळणार आहे बघूया आपण. तो खेळतोय D5. फारच शांतपणे दोघेही एकदम असे काम वाटत आहेत. गुकेशनी C4 मूव्ह केलेली आहे. आता क्वीन्स गॅम्बिट एक्सेप्टेड किंवा डिक्लाइनमध्ये ऑप्शन आहे. तर प्रज्ञानंदा मारतो ते पॉन आणि ह्याला म्हणतात आता क्वीन्स गॅम्बिट एक्सेप्टेड. नाईट F3 घोडा डेव्हलप झालेला आहे इथे आणि पॉनलाही सपोर्ट केलं आहे. छान सेंटरचा कंट्रोल मिळाला आहे. आणि C5 ही मूव्ह आपण खूप कमी वेळा बघितलेली आहे आत्तापर्यंत. सेंटरला चॅलेंज केलेलं आहे व्हाईटनी आणि सेंटरला चॅलेंज केलेलं आहे व्हाईटनी आणि ॲक्च्युली ब्लॅककडे एक एक्स्ट्रा पॉन आहे. गुकेश ते अजून खात नाही आहे कारण त्याच्यावर अटॅक नाही आहे, पण तो पुश करतो D5 इकडे. सेंटर खूपच स्ट्रॉंग आहे. D5 आता ही एकदम नवीन पोझिशन आहे. नॉर्मली चेसमध्ये खूप प्रिपेअर्ड असतात सगळे, तर तुम्ही बघताय की प्रज्ञानंदा पटकन खेळला नाईट F6, पण ही खूप कमी वेळा आलेली आहे आधीच्या गेम्समध्ये जे आपण बघतोय. तर गुकेशनी नाईट डेव्हलप केला, D5 पॉनला सपोर्ट केला आहे, त्याचे दोन्ही नाईट्स डेव्हलप्ड आहेत. प्रग म्हणतोय की काहीही प्रॉब्लेम नाही आहे, मी प्रिपेअर्ड आहे. E6 त्यांनी परत चॅलेंज केलं त्या सेंटरच्या पॉनला आणि तो म्हणतोय त्याला की तू मारणार आहेस का हे पॉन. गुकेश आता एकदम विचारात गेलेला आहे. इकडे भरपूर वेळ त्यांनी 12-15 मिनटं विचार केला आणि तो म्हणाला की नाही, मला E4 खेळायचं आणि सेंटरला अजून त्यांनी स्ट्रॉंग बनवलेलं आहे. प्रग बोर्डावरती नव्हता, चालून तो आलेला आहे आणि आता त्यांनी पटकन काहीच विचार न करता तेही मारून टाकलंय. E टेक्स D5. गुकेश काय करणार आहे आता, नाईटनी मारणार आहे की पॉननी मारणार आहे. पण अजून एक तुम्ही बघताय की हा बिशप पण ओपन झालेला आहे. C4वर प्रेशर आहे, तर त्यांनी पॉननी मारलेलं आहे आणि आता हे पॉन झालेलं आहे पासर, म्हणजे ह्याच्यासमोर कुठलंही पॉन नाही आहे, त्यामुळे हे थोडं डेडली झालेलं आहे. छान सपोर्ट पण आहे. हा बिशप पण इथे येणार आहे. सो बिशप D6. प्रग म्हणाला नाही, मी त्याला पुढे जाऊन देणार. ब्लॉक केलेलं आहे त्यांनी ते पॉन आणि खूप छान डायगनलवर बिशप डेव्हलप केला गेलेला आहे. आता व्हाईटची मूव आहे. गुकेश विचार करतोय, तो क्वीन E2 चेक त्यांनी दिलेला आहे. या मोमेंटला गुकेशकडे 25 मिनटं कमी आहेत प्रज्ञानंदापेक्षा आणि त्यांनी चेक केला आहे. तो विचार करत करत पण आत्तापर्यंत त्यांनी काही चूक केलेली नाही आहे. ओपनिंगमध्ये खूप वेळा अवघड असतं जेव्हा अपोनंट सरप्राईज देतो. तर बिशप E7 पटकन आला आहे. प्रज्ञानंदाचा बोर्डावर डेव्हलप झालेला आहे आणि गुकेशनी पण त्याचा बिशप F4वर डेव्हलप केला आणि आता खूप मोठी थ्रेट आहे इथे D6ची, कारण इथे पिन झालेला आहे, त्यामुळे पीस मरू शकतो. म्हणून प्रज्ञानंदा कॅसल केलं आहे आणि आता त्यांनी पिनचं काहीही ठेवलेलं नाही आहे. गुकेश इथे विचार करतोय, खूप काही पॉसिबिलिटीज आहे, पण तो गेलाय लॉंग कॅसल करायला. ओ माय गॉड, लॉंग कॅसल वर्सेस कॅसल म्हणजे खूपच धडाकेबाज होणार आहे. आता पुढे अटॅक होणार आहे, पण कोण कोणावर करणार आहे बघूया. बिशप D6. परत प्रज्ञानंदाने ब्लॉक केलं ते पॉन आणि बिशपलाही चॅलेंज केलेलं आहे. तो म्हणतोय की मला एक्सचेंज करायचं, पण गुकेश शांतपणे जे आधी दिलेलं पॉन होतं ते त्यांनी परत खाल्लेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी बिशपला सपोर्टही दिलेला आहे. आता तो उठलेला आहे, थोडंसं चालायला जाऊन येणार आहे, पण प्रज्ञानंदा इथे खेळलेला A6 आणि त्यांनी खूपच महत्त्वाचा स्क्वेअर इथला पकडलेला आहे. नाईटला थांबवलेलं आहे इथे कुठलेही जे टॅक्टिक्स येत होते आणि B5 हे पॉन पण इथे पुश होणार आहे. गुकेशनी मारला आहे बिशप टेक्स D6. प्रगनी मारला क्वीन टेक्स D6. पण आपल्याला माहिती आहे कधीही क्वीन एका पॉनला जेव्हा थांबवते तेव्हा ती चांगली ब्लॉकेडर नसते, कारण तिच्यावर जेव्हा अटॅक होतो तेव्हा तिला निघावं लागतं.
तर गुकेशनी बिशपला डेव्हलप केला आणि हा डायगोनल बघा, H7चा पॉईंट बघा, इथे प्रचंड प्रेशर आहे, प्रज्ञानंदावर प्रेशर आहे. काय करायचंय आता त्याला, काउंटर अटॅकिंग का काय? तर तो B5 गेलाय, क्वीनला अटॅक केला आणि हे पॉन्स इथे प्रचंड डेंजरस दिसत आहेत, खतरनाक. पण गुकेश म्हणतोय मला काहीही फिकर नाही, मी येतोय क्वीन H4, मी येतोय इथे अटॅक करायला, या नाईटला मी एकदा हलवलं तर इथे मेट होऊ शकते, त्यामुळे तू बघ काय करायचं. तर नाईट BD7. प्रज्ञानंदा म्हणाला की हो मला ह्या नाईटला प्रोटेक्ट करणं भाग आहे, डेव्हलप करतोय तो. आणि आता गुकेश इथे रूक H1 गेलेला आहे, त्यांनी सेंट्रल फाईल्स सगळ्या कंट्रोलमध्ये केलेल्या आहेत. त्याच्याकडे अजून एक चांगली मूव होती नाईट G5 रूक H1च्या ऐवजी, पण तो रूक H1 गेलाय, जी चांगली आहे. H6 गेलेला आहे प्रज्ञानंदा, जिथे त्यांनी G5चा स्क्वेअर कंट्रोल करायला महत्त्वाचं ठरलं. पण ही जी पुढची मूव नाईट D2 केली गुकेशनी, इतकी भारी, कारण असं वाटतं अरे मागे जातोय, पॅसिव्ह आहे, पण हा नाईट इथे जम्प करणार आहे. प्रज्ञानंदाने हे पॉन मारलं, जी प्रचंड मोठी चूक झालेली आहे. आता या डायगोनलवर खूप प्रॉब्लेम्स येत आहेत, नाईट E4ला पण जम्प होणार आहे, इथे सगळ्या विकनेसेस आहेत. हे हत्ती बघा, हे रुक्स या ओपन फाईलवरती पूर्ण प्रेशर टाकतायत. काय करणार आहे इथे गुकेश, तो विचारात पडलेला आहे. पण त्याच्याकडे त्यांनी बघितलेलं एक प्रचंड मस्त मूव आहे, मस्त कॉम्बिनेशन आहे. बघितलं त्यांनी नाईट टेक्स D5 मारलेला आहे, कंपल्सरीली क्वीननी मारावं लागणार आहे, त्यामुळे क्वीन D5 होणार आहे. आणि त्याच्यानंतर विचार करा थोडा की इथे एक अटॅक येतोय, स्क्यूअर ज्याला आपण म्हणतोय, तो प्रॉब्लेम येतोय. काय खेळणार गुकेशची पुढची मूव या डायगोनलवर बघा, हा रूक डिफेंडेड नाही आहे, तिथे प्रचंड प्रॉब्लेम आहे. ही क्वीन सेंटरवर दिसतीये चांगली, अटॅक करते, पण तेवढी चांगली नाही आहे. बिशप E4. आणि आता खूप मोठा प्रश्न आहे प्रज्ञानंदाला की तो हे सगळं कसं वाचवणार आहे, कारण त्यांनी हे पॉन खाल्लं तर बिशपनी रुक मारणार आहे आणि हा नाईट डिफेंड करतोय. तर तो गेलाय क्वीन D4, पिन केलेलं आहे, ह्याचा अर्थ की तुम्ही हे खाऊ नाही शकत कारण H4 मरतंय. पण गुकेश येतो नाईट F3 आणि आता रुकनी क्वीनवर अटॅक आहे, नाईटनी ह्याला सपोर्ट केलाय, हे मरतंय. त्यामुळे मग प्रज्ञानंदाला क्वीन C4 चेक द्यावा लागलो, किंग गेला B1 वरती आणि ब्लॅकचा आता रुक मरतोय, त्याला ठरवायचं आहे की इथे जायचं की इथे जायचं आहे. जास्त काही ऑप्शन्स नाही आहेत, या दोनमध्ये ठरवावं लागेल. प्रज्ञानंदा जातो रुक B8 आणि म्हणतो मला इथे अटॅक ठेवायचा आहे या किंगवरती. आणि गुकेशला आता खूपच भारी मूव आहे क्वीन E7. ही मूव शोधली तर तो विनिंग आहे, पण ती त्याच्यापुढे इतकं सोपं नाही आहे. तो जातो बिशप H7, कारण ही दुसरी नॅचरल मूव आहे, त्याची मिस होते क्वीन E7, पण ही पण खूपच भारी मूव आहे असं बघितलं तर. फक्त ती क्वीन E7ला प्रचंड मोठा ॲडव्हान्टेज मिळत होता, तो आता गुकेशच्या हातातून गेलाय. बिशप H7 चेक. प्रग विचार करतोय काय करायचं म्हणून, आपण तो हा बिशपला खाणार आहे. आयडिया काय आहे या मूवची विचार करा थोडा, खूपच डीप आयडिया आहे गुकेशची आणि ती आयडिया या क्वीनवरती अटॅक करण्याची आहे. पण कसं, किंग H7 खेळलेला आहे आणि आता व्हाईटचा रुक शांतपणे येणार आहे E4 वरती, क्वीनला अटॅक करतो. आणि तुम्हाला आत्ता जर का जाणवलं की या क्वीनला कुठेही जायला जागा नाही आहे, सगळं कवर्ड आहे, गुकेशचे रुक्समुळे खूप भारी कवर्ड आहे. प्रग गेला आहे नाईट B6, त्यांनी सपोर्ट केलेला आहे, तो म्हणतोय की मला इथे अटॅक मिळू शकतो. पण ही पोझिशन थोडी प्रॉब्लेमॅटिक ऑलरेडी झालेली आहे. गुकेश आता नक्कीच एवढं सगळं केल्यावरती त्या क्वीनला मारणार आहे. तो शांतपणे क्वीन मारतो, रुक टेक्स C4. प्रगला डिसाईड करायचं आहे की नाईटनी का पॉननी, पण त्यांनी पॉननी मारलं आणि तो म्हणतो की मला थोडा अटॅक ठेवायचा आहे इथे पण हे पण. तू विचार कर बाबा की तुला काय करायचं आहे. त्यामुळे गुकेशनी खूप छान मूव केली, त्यांनी किंगच काढून टाकला या फाईलमधून आणि तो इथे नाही गेला, कारण नाही तर बॅक रँकला प्रॉब्लेम झाला असता, त्यामुळे तो तिथे गेला C1 वरती. प्रज्ञानंदाने डेव्हलप केलेला आहे बिशप की पुढे मागे हे असं झालं तर इथे मेटिंग नेट येऊ शकते. तर बिशप F5, पण गुकेशनी जोरदार G4 केलेला आहे आणि धमाल इथे होतीये. बिशपला विचारलंय तू कुठे जाणार आहे, कारण E6ला गेला तर इथे फोर्क येतोय आणि तो बिशप मारणार, त्यामुळे बिशप G6 गेलाय. आणि आता प्रगकडे परत नाईट E5, खूप चांगली आयडिया आहे विथ नाईट D7 आणि नाईट G6 थ्रेट्स, पण तो मिस करतो आणि तो G5 जातोय.
त्याला हे जास्त आवडलेलं आहे कुठल्या तरी कारणासाठी, किंवा त्यांनी काहीतरी मिस केलेलं आहे प्रज्ञानंदाच्या अटॅकला. पण नाईट E5 ही मिस झालेली आहे मूव. आता G5 खेळलं गेलेलं आहे. इथे प्रेशर आहे, त्याला अटॅक करायचा आहे. गुकेश हा खूप अटॅकिंग प्लेयर आहे आपल्याकडे. प्रग गेला नाईट A4. प्रग म्हणतोय की मला काहीही विचार इथे बघायचंच नाही आहे, मीही तुला अटॅक करणार आहे. त्यामुळे हे ॲक्टिव्ह डिफेन्स म्हणतात, ह्याला काउंटर अटॅक म्हणतात. आणि गुकेश त्याचा नाईटला आत्ता पुढे आणतो आणि म्हणतो की मला हा बिशप थोडा नको इथे. पण आता प्रज्ञानंदाला एक चान्स मिळाला आहे स्ट्राईक बॅकचा. त्यांनी जर का हे मारलं तर मग तो परत आलेला आहे गेममध्ये आणि तो त्याला सापडतं ते. त्यांनी मारलं, हे रुकवरती अटॅक झाला आहे, इथे थ्रेट्स निर्माण झालेले आहेत. त्यामुळे गुकेशला ह्या बिशपला ठेवता येणार नाही. त्यांनी मारून टाकलं आहे. नाईट टेक्स G6, F टेक्स G6 होणार आहे, कारण तुम्हाला तो पीस मारावाच लागणार होता. आणि आता तुम्ही बघाल तर इथे रुक्स भरपूर थ्रेट्स येऊ शकत आहेत. त्यामुळे G टेक्स H6 मारलं गेलं आहे. आणि प्रज्ञानंदा आता विचार करतोय, त्यांनी हा हत्ती मारला नाही आहे पण ते तो मारणार आहे लगेचच. येस, ही टेक्स ऑन D1. गुकेश आता म्हणतोय की अरे एवढे सगळे एक्सचेंजेस झाले, माझी पोझिशन बेटर होती, हे काय झालं आहे. आणि आता त्याला लक्षात आलेलं आहे की आता खूपच अवघड आहे. इथे जास्त काही पीसेस उरलेले नसल्यामुळे एका क्वीनला 2 रूक आणि 1 नाईट असं उरलं आहे. आणि मारायला गेलं जर का तर मग हे पॉन पुश होऊन पासर इनफॅक्ट व्हाईटलाच थोडी भीतीदायक निर्माण होऊ शकते तिथे. त्यामुळे तो चेक देतो. किंग गेला H6 वरती आणि आता इथे त्याला चान्स आहे अजून एक चेक द्यायला. प्रग परत जातो मागे आणि काय ही ड्रॉ होणार आहे का? येस, तो परत चेक देतोय. किंग H6 3दा रिपीट झाली की ड्रॉ असते, पण तुम्ही 2दा रिपीट करून जनरली आर्बिटरला बोलवावं लागतं असा रूल आहे आणि मग ती ड्रॉ मान्य होते. सो ही ड्रॉ जर का त्यांनी केली नाही, तिथे तो आर्बिटरला बोलवतोय. ते दोघेही बघतायत आर्बिटर कुठे आहे, कारण ही जर का ड्रॉ केली नाही त्यांनी आणि त्यांनी जर का ह्याला मारायला गेला, जर का नाईटला हा चेक न देता समजा तो मारायला गेला, तर मग इथे आला असता अजून एक चेक या हत्तीनी आणि मग नंतर हा रुकनी अजून एक ह्याला अटॅक केलं असतं, कारण ह्या पॉनला कोणी सपोर्ट नाही करू शकत आहे. आणि हळूहळू करत ब्लॅकचे रुक्स आणि या किंगवरती अटॅक येऊन ब्लॅकच इनफॅक्ट प्रगनी फाईट केलं असतं. त्यामुळे प्रग जिंकू शकला असता जर का गुकेशनी ओव्हर स्ट्रेच केलं असतं. आणि अशा प्रकारे ही पोझिशन, हा गेम ड्रॉ झाला आहे. खूप भारी होता. गुकेश क्लिअरली बेटर होता. मग प्रगनी फाईट बॅक केलं. मग गुकेशला परत एक चान्स मिळाला. पण प्रगचा जे काउंटर अटॅक होता, जे एक प्रकारचा डिफेन्स होता, तो त्यांनी नंतर कुठल्या फेजेसला खूप भारी खेळला.